जरांगे पाटील म्हटले होते की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आतापर्यंत आरोपी पकडले गेला असं नसतं. पोलीस आपलं काम करतायत. पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत. दिली ना, सिनियर काउन्सिल आहे त्यांना कायदा जास्त कळतो म्हणून त्यांनी नोटीस दिली असावी. त्याचं उत्तर निलमताई देतील. बीड जिल्ह्यात मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दुसरा दिवस आहे त्या ठिकाणी. मस्साजोगच्या आंदोलनामध्ये जो एक आरोपी आहे जो आता पण भेटत नाही, माझी वैयक्तिक अशी शंका आहे त्या आरोपीचं झालंय काय, तो खरंच जिवंत आहे का फरार आहे, यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे. गेले 3 महिन्यापासून एखादा आरोपी या भारतातून बाहेर गेलाय का, त्याचा खून झालाय का, तो कुठं खरोखर फरार आहे, याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे. की कारण इतक्या पोलिसाची टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे. म्हणून मस्साजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल, बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही. गृह विभागाचं अपयश होण्याचे आरोपी सापडले. अपयश नाही पण प्रयत्न कमी पडतात हे निश्चित आहे. जरांगे पाटील म्हटले होते की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आतापर्यंत आरोपी पकडले गेला असं नसतं. पोलीस आपलं काम करतायत. पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत. परंतु एवढं निश्चित आहे, तो आरोपीचं काय झालं याचं उत्तर पोलिसाला द्यावं लागेल. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहे. एक जण म्हणताय राजीनामा आणि दुसरं गट म्हणते की राजीनामा देईल. आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता दोन्ही मंत्री त्या राष्ट्रवादींचे आहेत. अजितदादा त्यांचे नेते आहेत. अजितदादाने काही अनेक वेळा सुतोवाच केलेला आहे. म्हणून त्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या घडामोडीवर त्या पक्षाच्या ज्येष्ठांनीच आता तो निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांच्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. इंद्रजित सावंत जे होते त्यांना जी धमकी दिली प्रशांत कोरटकर, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, महापुरुषांचा अवमान वगैरे असं सगळं कोल्हापूरला राजवाडा ती क्लिपही तुम्ही ऐकली असेल. काय वाटतं तुम्हाला नाही, पोलीस त्यांची कारवाई करतील. कुणालाही कोणी धमक्या देणं हे काही इकडचं दुसरं राज्य नाही आहे, हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये कायद्याने चालणारे राज्य आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तीला, कोणतेही राजकीय असो सामाजिक असो, त्यांना कोणीही काही जरी केलं तरी त्यांच्यावर कारवाई ही पोलीस करणारच. संभाजीनगरातले जे तुमच्या विरोधात लढलेले लोक आहेत तेच आता भाजपमध्ये जातात. दिली ना, सिनियर काउन्सिल आहे त्यांना कायदा जास्त कळतो म्हणून त्यांनी नोटीस दिली असावी. त्याचं उत्तर निलमताई देतील. बीड जिल्ह्यात मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. दुसरा दिवस आहे त्या ठिकाणी. मस्साजोगच्या आंदोलनामध्ये जो एक आरोपी आहे जो आता पण भेटत नाही, माझी वैयक्तिक अशी शंका आहे त्या आरोपीचं झालंय काय, तो खरंच जिवंत आहे का फरार आहे, यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे. गेले 3 महिन्यापासून एखादा आरोपी या भारतातून बाहेर गेलाय का, त्याचा खून झालाय का, तो कुठं खरोखर फरार आहे, याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे. की कारण इतक्या पोलिसाची टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे. म्हणून मस्साजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल, बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही. गृह विभागाचं अपयश होण्याचे आरोपी सापडले. अपयश नाही पण प्रयत्न कमी पडतात हे निश्चित आहे. जरांगे पाटील म्हटले होते की जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे आतापर्यंत आरोपी पकडले गेला असं नसतं. पोलीस आपलं काम करतायत. पोलिसांच्या काम करण्यावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत नाहीत. परंतु एवढं निश्चित आहे, तो आरोपीचं काय झालं याचं उत्तर पोलिसाला द्यावं लागेल. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहे. एक जण म्हणताय राजीनामा आणि दुसरं गट म्हणते की राजीनामा देईल. आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता दोन्ही मंत्री त्या राष्ट्रवादींचे आहेत. अजितदादा त्यांचे नेते आहेत. अजितदादाने काही अनेक वेळा सुतोवाच केलेला आहे. म्हणून त्या पक्षाच्या अंतर्गत असलेल्या घडामोडीवर त्या पक्षाच्या ज्येष्ठांनीच आता तो निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांच्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. इंद्रजित सावंत जे होते त्यांना जी धमकी दिली प्रशांत कोरटकर, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, महापुरुषांचा अवमान वगैरे असं सगळं कोल्हापूरला राजवाडा ती क्लिपही तुम्ही ऐकली असेल. काय वाटतं तुम्हाला नाही, पोलीस त्यांची कारवाई करतील. कुणालाही कोणी धमक्या देणं हे काही इकडचं दुसरं राज्य नाही आहे, हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये कायद्याने चालणारे राज्य आहे. म्हणून कोणत्याही
व्यक्तीला, कोणतेही राजकीय असो सामाजिक असो, त्यांना कोणीही काही जरी केलं तरी त्यांच्यावर कारवाई ही पोलीस करणारच.